आजच्या या सखोल विश्लेषणाची सुरुवात आपण एका साध्या उदाहरणाने करूया. म्हणजे कल्पना करा की एखादी व्यक्ती एका मोठ्या रुग्णालयात प्रशासकीय विभागात काम करतीये. हो. समजा ती लिपिक आहे किंवा अगदी शिपाई म्हणून अनेक वर्ष फाईल्स इकडून तिकडे करण्याचं काम करतीये. बरोबर. आणि अचानक, म्हणजे खरोखरच अचानक, एक दिवस ती व्यक्ती कुठून तरी वैद्यकीय पदवी मिळवून आणते. अच्छा. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती रुग्णालय कोणत्याही स्पर्धा परीक्षेशिवाय किंवा वैद्यकीय चाचणीशिवाय केवळ त्या कागदोपत्री पदवीच्या आधारावर त्या व्यक्तीला थेट डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करायला नियुक्त करतं. बापरे, हे तर म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखंच आहे. अगदी तेच. हे ऐकायला अत्यंत धक्कादायक वाटतं ना? पण हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की आपल्या राज्याच्या शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष अगदी असंच काहीसं घडत होतं. होय, हे दुर्दैवी आहे, पण खरंय. याला कोणतीही गुणवत्ता चाचणी न देता थेट शिक्षक बनवलं जात होतं. आणि आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा 25 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेला एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR आहे. आणि त्यामागची काही विश्लेषणात्मक कागदपत्रेही आहेत. या सगळ्याचा अभ्यास करून आपण ही समजून घेणार आहोत की शासनाने ही जी मागच्या दाराची सोय होती ना, ती एका झटक्यात का बंद केली. आणि या एका निर्णयामुळे राज्याच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे. अगदी बरोबर. तर आपण यावर सविस्तर बोलूया. तुम्ही जे मगाशी रुग्णालयाचं उदाहरण दिलत ना, त्यावरून या विषयाचं गांभीर्य खूप अचूकपणे समोर येत आहे. हो ना. इथे सर्वात महत्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेकदा सिस्टममधल्या मोठ्या त्रुटी या एखाद्या अत्यंत साध्या आणि वरवर पाहता सोयीस्कर वाटणाऱ्या जुन्या नियमाच्या आडून काम करत असतात. बरोबर. म्हणजे लोकांना तो नियमच वाटत असतो, पण ती एक पळवाट असते. अगदी तसंच. आणि शिक्षण क्षेत्र हे कोणत्याही समाजाचा पाया आहे. तिथे जाणारा शिक्षक हा केवळ पदवीधर असून चालत नाही, तर त्याच्याकडे शिकवण्याची कला, विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजून घेण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे ॲप्टिट्यूड असावा लागतो. अभियोग्यता ज्याला आपण म्हणतो. हो, अभियोग्यता. आणि आज आपण ज्या शासन निर्णयावर चर्चा करत आहोत तो केवळ एक प्रशासकीय कागद नाहीये. अच्छा. तर तो शासनाच्या गुणवत्तेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेला एक खूप मोठा रचनात्मक बदल आहे असं मला वाटतं. आणि हा बदल समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. नक्कीच जावं लागेल. कारण ही जी बॅकडोर एंट्री होती तिची पाळेमुळं नेमकी कुठे दडलेली होती हे पाहणं गरजेचे आहे. आपल्या स्रोतानुसार या सगळ्याचा उगम 10 जून 2005च्या एका शासन पूरक पत्रात आहे. बरोबर? हो, 10 जून 2005चा तो नियम. आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक युगात जर आपण तो नियम पाहिला ना, तो पूर्णपणे विसंगत वाटतो. म्हणजे नेमकं काय होतं त्या परिपत्रकात? त्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 8 मध्ये एक अत्यंत वादग्रस्त तरतूद होती. या नियमानुसार शाळेतील कोणत्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्याने, मग तो शाळेतील लिपिक असो, प्रयोगशाळा परिचर असो किंवा अगदी शिपाई असो, जर त्यांनी नोकरी करत असताना माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केली, म्हणजे थोडक्यात त्याने बाहेरून BEd किंवा MEdची पदवी मिळवली. अगदी बरोबर. BEd पूर्ण केलं आणि शाळेत शिक्षकाचं पद रिक्त असेल तर त्याला थेट शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली जात होती. बापरे. पण थांबा, यातून मला ना एक वेगळाच आर्थिक मुद्दा जाणवतोय. कोणता? समजा मी थोडं गणित मांडून पाहिलं. समजा एखाद्या व्यक्तीने 20 वर्ष शिपाई म्हणून काम केलंय. मग त्याने कुठून तरी समजा डिस्टन्स एज्युकेशनने BEdची पदवी मिळवली आणि तो थेट शिक्षक झाला. बरोबर. आता शिक्षक म्हणून त्याने कदाचित फक्त 5च वर्ष काम केलं असेल, कारण तो निवृत्तीच्या जवळ आलेला असतो. पण जेव्हा तो निवृत्त होईल तेव्हा त्याला जे पेन्शन मिळेल त्यासाठी त्याची ती आधीची 20 वर्षांची शिक्षकेतर सेवाही ग्राह्य धरली जाणार का? नेमकं हेच. तुम्ही अगदी योग्य मर्मावर बोट ठेवलं. म्हणजे खरोखर असं होत होतं. हो, या जुन्या नियमात हीच अत्यंत मोठी आर्थिक अट होती. अशा प्रकारे थेट शिक्षक झालेल्या कर्मचाऱ्याची मागील शिक्षकेतर सेवा ही त्याच्या सेवानिवृत्ती आणि पेन्शनसाठी ग्राह्य धरली जात होती. अरेच्छा. म्हणजे राज्याच्या तिजोरीवर हा किती मोठा आर्थिक भार होता याचा फक्त विचार करा. हे तर खरोखरच धक्कादायक आहे. म्हणजे एकीकडे लाखो तरुण रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत. हो, ते बिचारे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. आणि दुसरीकडे त्यांच्याशी कोणतीही स्पर्धा न करता एकाच संस्थेत आधीपासून चिकटलेले असल्यामुळे थेट नोकरी आणि वरून पेन्शनचा असा एकत्रित लाभ. अगदी. पण
पण यावर असाही विचार होऊ शकतो ना, कसा? म्हणजे जर एखादी व्यक्ती 15-20 वर्ष त्याच शाळेत काम करत असेल तर त्याला शाळेचं, तिथल्या विद्यार्थ्यांचं वातावरण जास्त चांगलं माहिती असतं. मग बाहेरून येणाऱ्या ताज्या उमेदवारापेक्षा हा अनुभवी कर्मचारी जास्त चांगला शिक्षक ठरू शकणार नाही का? शासनाने असा काही विचार का नाही केला? तुमचा हा युक्तिवाद ना वरवर पाहता खूप तार्किक वाटतो. हो, म्हणजे सामान्य माणसाला तसंच वाटेल ना. हो, पण प्रत्यक्षात अध्यापनाच्या बाबतीत तो पूर्णपणे फोल ठरतो. असं का? कारण एखाद्या इमारतीत 15 वर्षे वावरणं आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष वर्गात गणिताचं किंवा विज्ञानाचं अवघड सूत्र, तेही 40 वेगळ्या बुद्धिमत्तेच्या मुलांना समजावून सांगणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा, म्हणजे नुसतं शाळेत राहून शिकवण्याची कला येत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तेच. इथे क्वालिफिकेशन विरुद्ध ॲप्टिट्यूड हा खरा मुद्दा आहे. एखादा लिपिक फाईलचं काम अतिशय चोख करत असेल, त्याने कदाचित दूरस्थ शिक्षणाद्वारे अभ्यास करून BEdची पदवीही मिळवली असेल. बरोबर. पण याचा अर्थ असा नाही ना की त्याच्याकडे वर्गात जाऊन प्रभावीपणे शिकवण्याची क्षमता आहे. नक्कीच नाही. शासनाच्या आणि शिक्षण तज्ज्ञांच्या हेच लक्षात येऊ लागलं की केवळ कागदोपत्री पदवी असणं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची अभियोग्यता असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्याचा, या तडजोडीचा थेट फटका कोणाला बसत होता? तर त्या वर्गात बसलेल्या निष्काप विद्यार्थ्यांना. अगदी 100%. शासनाने 25 मार्च 2026च्या शासन निर्णयात हेच मुख्य कारण दिलं आहे. काय म्हटलंय त्यात? त्यात स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ पदवीच्या आधारावर थेट शिक्षक बनवल्यामुळे विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया आणि पर्यायाने राज्याची संपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता बाधित होत होती. म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं. हो, विद्यार्थ्यांचं नुकसान हा यातील सर्वात कळीचा मुद्दा ठरला, ज्यामुळे हा जुना नियम बदलणं शासनाला भाग पडलं. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो माझ्या मनात. कोणता? हा नियम इतकी वर्षे, म्हणजे 2005 पासून ते 2026 पर्यंत इतकी वर्षे का टिकून होता? संस्थाचालक किंवा शाळा व्यवस्थापन याचा कसा फायदा घेत होते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण अनेकदा ऐकतो की खासगी अनुदानित शाळांमध्ये शासनाकडून पगार मिळतो, पण नियुक्तीचे अधिकार मात्र व्यवस्थापनाकडे असतात. यात काही गैरप्रकार होत होते का? हा अत्यंत महत्वाचा दुवा या संपूर्ण प्रकरणाचा. अनेक संस्थांमध्ये ना या तरतुदीचा पद्धतशीरपणे गैरवापर होत होता. तो कसा? व्हायचं असं की शाळेत शिक्षकाची एखादी जागा रिक्त झाली की ती जागा शासनापासून किंवा खुल्या प्रक्रियेपासून लपून ठेवली जायची. अच्छा, लपून ठेवली जायची. हो. मग संस्थाचालक स्वतःच्या मर्जीतील व्यक्तीला किंवा कधीकधी नात्यातील व्यक्तीला आधी प्रयोगशाळा परिचर किंवा शिपाई म्हणून कमी पगारावर रुजू करून घ्यायचे. अरे बापरे. आणि मग त्याला BEd पूर्ण करायला सांगायचे आणि जशी त्याच्या हातात ती पदवी पडेल तशी अचानक ती लपवून ठेवलेली शिक्षकाची जागा बाहेर काढायची. अगदी बरोबर ओळखलत. जागा बाहेर काढायची आणि या कर्मचाऱ्याला तिथे प्रमोट करायचं. म्हणजे एकाच फटक्यात त्या व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी पगार आणि पेन्शनची हमी मिळायची तर. हो, हा एक प्रकारचा इन्स्टिट्यूशनल नेपोटिझम म्हणजेच संस्थात्मक वशिलेबाजीचा प्रकार बनला होता. बापरे. म्हणजे हा सगळा खेळ किती नियोजित पद्धतीने चालत होता. हो ना. मग जर शासनाच्या लक्षात आलं की ही जुनी पद्धत संपूर्ण व्यवस्थेला पोखरत आहे, तर नुसता नियम रद्द करून चालणार नव्हतं. नक्कीच नाही. या वशिलेबाजीला छेद देण्यासाठी एक भक्कम, पारदर्शक यंत्रणा उभी करणं गरजेचं होतं. आणि इथूनच मग TAIT म्हणजेच टाईट आणि पवित्र पोर्टल या यंत्रणांचं महत्त्व अधोरेखित होतं. बरोबर? अगदी बरोबर. 2017 पासूनच महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत हा क्रांतिकारी बदल आणायला सुरुवात केली होती. शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टाईट TAIT सुरू केली. आणि या परीक्षेचं स्वरूप कसं असतं? ही परीक्षा केवळ पुस्तकी ज्ञान नाही तपासत, तर ती उमेदवाराची बुद्धिमत्ता, त्याचं विषय ज्ञान आणि त्याचं बालमानसशास्त्र समजून घेण्याचं कौशल्य तपासते. अच्छा, म्हणजे तो खरंच शिक्षक बनण्यालायक आहे का हे पाहिलं जातं. हो. आणि या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरच पवित्र पोर्टलद्वारे मेरिटनुसार शिक्षक भरती केली जाते. पवित्र पोर्टलचा मुख्य उद्देशच हा होता की संस्थाचालकांची मनमानी आणि मध्यस्थांची ही जी साखळी होती ना, ती मोडून काढायची. पण मग मला एक सांगा, 25 मार्च 2026च्या या नव्या GRने नेमकं काय साध्य केलं?
म्हणजे टाईट परीक्षा आणि पवित्र पोर्टल तर 2017 पासूनच अस्तित्वात होतं ना, मग या नव्या निर्णयाची अचानक गरज का भासली? गरज यासाठी होती कारण जुन्या नियमांमुळे निर्माण झालेली पळवाट अजूनही अस्तित्वात होतीच ना. अच्छा, म्हणजे टाईट असूनही हे शिपाई आणि लिपिक थेट शिक्षक होतच होते. अगदी तेच. शासनाने एकीकडे सर्वसामान्य उमेदवारांसाठी इतकी कडक परीक्षा अनिवार्य केली होती, हं. पण दुसरीकडे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तो 2005चा GR वापरून प्रमोशनच्या नावाखाली मागच्या दाराने प्रवेश मिळतच होता. म्हणजे तो नियम पूर्णपणे रद्द झाला नव्हता तर? नाही. म्हणूनच या नव्या म्हणजे 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार शासनाने हे स्पष्ट केलं की केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली म्हणून आता कोणत्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्याला थेट शिक्षण सेवक बनता येणार नाही. क्या बात आहे. आणि या निर्णयाचा दुसरा परिच्छेद अत्यंत कठोर आहे बरं का. काय म्हटलंय त्यात? त्यात स्पष्टपणे म्हटलंय की शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावर नियुक्ती देणाऱ्या इतर सर्व शासन आदेशांमधील परिपत्रकांमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तरतुदी तात्काळ प्रभावाने हो, तात्काळ प्रभावाने अधिक्रमित म्हणजेच कायमच्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाह. थोडक्यात सांगायचं तर शासनाने एका झटक्यात ते जुने सगळे वशिलाबाजीचे नियम कचऱ्याच्या टोपलीत टाकले आहेत. हो, अगदी तसंच म्हणता येईल. इथून पुढे मागच्या दाराने मिळणारी एंट्री पूर्णपणे बंद. आता जर एखाद्या लिपिकाला किंवा शिपायाला शिक्षक व्हायचं असेल तर त्याला ही सर्वसामान्य ताज्या दमाच्या विद्यार्थ्यांसोबत टाईट परीक्षेला बसावं लागेल. बरोबर. पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि स्वतःचं मेरिट सिद्ध करावं लागेल. आणि हाच या निर्णयाचा गाभा आहे, कारण अध्यापन ही काही अशी गोष्ट नाहीये जी ठराविक वर्ष सेवा केल्यावर आपोआप प्रमोशन म्हणून मिळते. बरोबर. जसं महसूल विभागात एखादा कारकून काही वर्षांनी सिनियर क्लॉक होतो, तसं शाळेत शिपायाचा थेट शिक्षक होऊ शकत नाही. अध्यापन ही एक स्पेशलाइज्ड सर्व्हिस आहे. नक्कीच. वर्गात जाणारा शिक्षक हा केवळ पात्र असून चालणार नाही, तर तो सर्वोत्तम असला पाहिजे, हे या निर्णयातून स्पष्ट होतं. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण जर आपण या निर्णयाचे जमिनीवरचं प्रत्यक्ष परिणाम पाहिले तर चित्र कसं असेल? जमिनीवरचे परिणाम म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे बघा, जेव्हा असा एखादा मोठा मार्ग बंद होतो तेव्हा त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतात. हो, ते तर आहेच. विशेषतः जे तरुण टाईट परीक्षा देऊन एका जागेसाठी प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी या निर्णयाचा नेमका अर्थ काय? आगामी शिक्षक भरतीत जागांच्या उपलब्धतेवर याचा कसा परिणाम होईल? खूप प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा टाईट परीक्षा देणाऱ्या खुल्या प्रवर्गातील आणि इतर सर्वच गुणवंत उमेदवारांना होणार आहे. तो कसा? साठी राखीव ठेवून थेट भरत होते ना, त्या लपवून ठेवलेल्या जागा? हो, त्या सर्व जागा आता त्यांना आपोआप रिक्त म्हणून शासनाला घोषित कराव्या लागतील. अरे वा. आणि त्या सर्व जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खुल्या स्पर्धेत येतील. साहजिकच यामुळे आगामी शिक्षक भरतीमध्ये हजारो नवीन जागांची भर पडू शकते. म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही एका मोठ्या आशेच्या किरणासारखीच बातमी आहे. नक्कीच, ही त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. पण नाण्याला दुसरी बाजूही असतेच ना? हो, ती तर असतेच. आता आपण थोडं त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार करूया, ज्यांनी गेल्या काही वर्षात स्वतःचा पैसा, वेळ आणि ऊर्जा खर्च करून बीएडच्या पदव्या घेतल्या. ते बिचारे या आशेवर होते की आज ना उद्या आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळेल. बरोबर. त्यांच्यासाठी तर हा मोठाच धक्का आहे. त्यांचं जे नुकसान झालंय त्याचं काय? केली होती. त्यांचा तो हक्काचा वाटणारा मार्ग आता कायमचा बंद झाला आहे. पण व्यवस्था बदलताना काही कठोर निर्णय शासनाला घ्यावेच लागतात. तेही खरंच आहे. आणि तसं पाहिलं तर शासनाने त्यांच्यासाठी दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाही आहेत. म्हणजे अजूनही काही मार्ग आहे त्यांच्याकडे. हो ना. जर त्यांच्याकडे खरोखरच गुणवत्ता असेल आणि शिक्षक होण्याची तळमळ असेल तर ते आजही टाट परीक्षा देऊन खुल्या स्पर्धेतून शिक्षक बनू शकतात. अच्छा, म्हणजे त्यांना परीक्षा द्यायला बंदी नाहीये? अजिबात नाही. फक्त आता त्यांना विना स्पर्धा कोणतीही सवलत मिळणार नाही. त्यांना आपली क्षमता सर्वांसमोर सिद्ध करावीच लागेल. हे अगदी योग्य आहे. आणि अशा वेळी ना जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये नेहमी एक भीती निर्माण होते की आपल्या नोकरीचं काय होणार. कोणत्या जुन्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती 2023 किंवा 2024 मध्ये त्या 2005च्या जुन्या नियमानुसार आधीच झाली असेल. अच्छा. तो सध्या शिक्षक म्हणून कामही करत असेल, तर आता अचानक हा नवा GR आल्यामुळे त्याचे पेन्शनचे लाभ किंवा त्याची नोकरी धोक्यात येईल का? नाही, अजिबात नाही. नक्की ना? हो. कायद्याच्या परिभाषेत अशा निर्णयांना रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजेच पूर्वलक्षी प्रभाव नसतो. ओके.
हा नवीन शासन निर्णय 25 मार्च 2026 रोजी काढण्यात आलाय. हं. त्यामुळे ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती या तारखेपूर्वीच कायदेशीररित्या शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून झालेली आहे, त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही? नाही, त्यांच्या सेवेला, सेवा शर्तींना किंवा भविष्यातील पेन्शनला कोणताही धक्का लागणार नाही. अच्छा, हा एक अतिशय महत्वाचा खुलासा आहे. हा नवा नियम केवळ 25 मार्च 2026 आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व नवीन रिक्त पदांसाठी आणि नवीन प्रकरणांसाठी लागू राहील. त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल. आणि हा निर्णय केवळ काही विशिष्ट शाळांपुरता मर्यादित नाहीये ना? नाही, हा निर्णय संपूर्ण राज्यभरातील पदभरती प्रक्रियेला लागू आहे. म्हणजे खाजगी शाळांनाही? होय. जिथे जिथे शासनाचे नियम आणि पवित्र पोर्टलची प्रक्रिया लागू होते त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि विशेषतः सर्व खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांना हा निर्णय 100% बंधनकारक राहील. म्हणजे आता कोणीही पळवाट काढू शकणार नाही? अगदी बरोबर. संस्था चालकांचा मनमानी पद्धतीने नियुक्त्या करण्याचा विशेषाधिकार आता अधिकृतरित्या संपुष्टात आला आहे. वा, म्हणजे खऱ्या अर्थानं एक लेव्हल प्लेइंग फील्ड तयार झालंय असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. आपण आता या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. आत्तापर्यंतच्या विश्लेषणातून एक गोष्ट तर लख्खपणे समोर आली आहे. ती कोणती? ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026च्या निर्णयाद्वारे केवळ एक जुना नियम रद्द केला नाहीये, तर गुणवत्ताहीन शिक्षण व्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड दूर केली आहे. अगदी तसंच. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि वर्गातील अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी टाईट परीक्षा आणि पवित्र पोर्टलला पर्याय नाही हे शासनाने पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. बरोबर. क्वालिफिकेशनपेक्षा ॲप्टिट्यूड महत्वाचा आहे हा अत्यंत स्पष्ट संदेश यातून दिला गेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे भविष्यात पवित्र पोर्टलवर सर्वसामान्य रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी अधिक जागा उपलब्ध होतील. हो, त्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळेल. हा विषय ना केवळ नोकरी शोधणाऱ्या तरुणांपुरता मर्यादित नाहीये. समाजातील प्रत्येक घटकासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ते कसं काय? की त्यांच्या वर्गात जो शिक्षक शिकवायला येणार आहे तो कुणाच्या वशिलेबाजीने, नात्यागोत्यातून किंवा केवळ वर्षानुवर्षे एकाच संस्थेत फाईल्स उचलल्यामुळे मिळालेल्या प्रमोशनमधून आलेला नाहीये. अगदी बरोबर. तर तो खऱ्या अर्थाने मेरिटमधून स्वतःची बुद्धिमत्ता आणि शिकवण्याची क्षमता सिद्ध करून तिथे पोहोचला आहे. आणि हीच हमी हा नवा शासन निर्णय आपल्याला देतो. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. ही शाश्वती समाजाचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास नक्कीच द्विगुणित करेल. पण या संपूर्ण चर्चेतून जाताना मला एका अत्यंत वेगळ्या आणि व्यापक मुद्द्यावर विचार करणं गरजेचं वाटतं. कोणता मुद्दा? बघा, आज शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाने वरिष्ठता आणि थेट पदोन्नतीला फाटा देऊन अभियोग्यता चाचणीची सक्ती केली. हो, जे खूप चांगलं पाऊल आहे. हां, खरोखरच एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय आहे. पण हाच न्याय फक्त शिक्षण क्षेत्रालाच का? म्हणजे तुम्हाला शासनाच्या इतर सरकारी निदाघांबद्दल म्हणायचं आहे का? होय ना. असा विचार करून बघा, जर हीच अभियोग्यतेची कसोटी शासनाच्या इतर सर्वच प्रशासकीय आणि महसुली विभागांना लावली तर काय होईल? अच्छा, म्हणजे तिथेही परीक्षा? हो. आज अनेक सरकारी कार्यालयांमध्ये केवळ वरिष्ठता यादीत नाव वर आलं किंवा विशिष्ट वर्ष लोटली म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना आपोआप प्रमोशन मिळतं. हो, सिनियरिटीनुसार प्रमोशन मिळतं हे तर आपण पाहतोच. मग एखादा लिपिक केवळ कालमर्यादा ओलांडली म्हणून काही वर्षांनी थेट वरिष्ठ अधिकारी बनतो, महत्वाचे निर्णय घेण्याच्या पदावर पोहोचतो. तिथे त्याच्या त्या बदललेल्या कामाच्या स्वरूपासाठी आवश्यक असलेल्या ॲप्टिट्यूडची नव्याने कोणतीही कठोर चाचणी घेतली जात नाही. बापरे, हा तर खूपच मोठा मुद्दा आहे. हो ना. जर शिक्षण क्षेत्राप्रमाणे इतर सर्वच सरकारी विभागांमध्ये केवळ सेवाज्येष्ठता नाही तर प्रत्येक प्रमोशनसाठी कठोर अभियोग्यता चाचणी असा नियम लागू झाला तर आपल्या संपूर्ण सरकारी यंत्रणेचा, प्रशासनाचा चेहरा मोहरा किती वेगाने बदलेल याचा फक्त विचार करा. हा विचार खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पोलीस सर्वच ठिकाणी वरिष्ठतेपेक्षा गुणवत्तेला आणि प्रत्यक्ष क्षमतेला प्राधान्य. अगदी तेच. जर एक लिपिक केवळ अनुभवाच्या जोरावर विना चाचणी डॉक्टर होऊ शकत नाही, शिक्षक होऊ शकत नाही, तर मग तो विना चाचणी थेट धोरण ठरवणारा वरिष्ठ अधिकारी तरी कसा होऊ शकतो? बरोबर. हा प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे. आणि मला वाटतं याच एका सनसणीत विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. नक्कीच. गुणवत्ता
आणि अभियोग्यता या केवळ कागदावरच्या संकल्पना न राहता त्या व्यवस्थेत प्रत्यक्ष कृतीत कशा उतरतात हा प्रवास पाहणं नक्कीच रंजक असणार आहे. आपण परत भेटूया अशाच एका नव्या विषयाच्या सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत रजा घेतो.